उपस्थित सर्व भक्तांचं हार्दिक स्वागत आहे आणि धन्यवाद. ठरलेल्या वेळात तुम्ही सगळे उपस्थित झालात त्यासाठी. मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्री गुरु दीनतारिणं परमानंद माधव. आपल्या या दुसऱ्या सत्रामध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. काल आपण जो अभ्यास केलेला होता पहिल्या सत्रात, किती जणांच्या लक्षात आहे? किती जणांनी त्याच्यावर मनन केलं? प्राणी आणि मनुष्य यामध्ये साम्य काय आहे? 4 गोष्टी समान कुठल्या गोष्टी आहेत? आहार, निद्रा, भय आणि मैथुन. बरोबर. आणि जीवनातल्या 4 खऱ्या समस्या कुठल्या? जन्म, मृत्यू, जरा आणि व्याधी. वाह, तुमचा सगळ्यांचा उत्साह बघून माझा उत्साह खूप वाढला. थँक्यू व्हेरी मच. आज आपण आपल्या दुसऱ्या चर्चासत्राला सुरुवात करणार आहे. काल आपण या स्लाइडवर येऊन थांबलो होतो की भगवान शब्दाची व्याख्या काय आहे. तर पराशर मुनींनी भगवान या शब्दाची व्याख्या केलेली आहे आणि त्या व्याख्येमध्ये ते सांगतात, ऐश्वर्यस्य समग्रस्य वीर्यस्य यशश्रियः ज्ञान वैराग्यच इव षण्णाम भग इति गणा. तर भगवंतांकडे जी 6 ऐश्वर्य आहेत आणि ती समग्र, ऐश्वर्यस्य समग्रस्य म्हणजे काय? तर या ठिकाणी सांगितलंय भगवंतांकडे कुठली ऐश्वर्य आहेत आणि ती संपूर्ण मात्रेमध्ये आहेत, फुल कॅपॅसिटीत आहेत. आपल्यासारखी छोट्या कॅपॅसिटीतली नाही आहे. तर ही कुठली ऐश्वर्य आहेत ही आपण पाहूया. सगळ्यात पहिलं आहे त्यांचं संपूर्ण ऐश्वर्य. आपल्याकडे काही प्रमाणात ऐश्वर्य असू शकतं. काही जणांकडे हजारोमध्ये असू शकतं, काही जणांकडे लाखोमध्ये असू शकतं, काही जणांकडे करोडोमध्ये असू शकतं, काही जणांकडे अब्जावधी रुपये असू शकतात, अब्जावधी पैसे असू शकतात. पण याचा अर्थ असा नाही की त्याच्याकडे संपूर्ण ऐश्वर्य आहे. हे कसं समजायचं? तर आपल्या जीवनात आपण पाहताना एखादं घर आपल्या मालकीचं असू शकतं. काय असू शकतं? एखादं घर आपल्या मालकीचं असतं. काही जणांकडे काही एकर जागा असू शकते, शेती असू शकते. त्याच्यापेक्षा जर कोणी श्रीमंत असेल तर त्याच्याकडे गावामध्ये 4-5 वाड्या असू शकतात, 40-50 एकर जागा असू शकते. त्याच्यापेक्षा मोठा जर कोण असेल तर त्याच्याकडे काय अर्धं गाव त्याच्या मालकीचं असू शकतं. थँक्यू 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 व्हेरी मच. तर पण असं कोणी म्हणू शकत नाही की गुहागर तालुका माझ्या मालकीचा आहे. असं कोण म्हणलेलं ऐकलंय आपण? जगात अशी लोक बरीच असतील की ज्यांच्याकडे एवढे पैसे असू शकतील की अख्खा गुहागर तालुका ते विकत सुद्धा घेऊ शकतील, कदाचित. पण त्याच्यापैकी असं कोण म्हणेल का रत्नागिरी जिल्हा माझ्या मालकीचा आहे? असं कोणी मिळेल का आपल्याला? किंवा महाराष्ट्र राज्य माझ्या मालकीचं आहे असं ऐकू शकतो का आपण कधी? नाही. म्हणजे त्याच्याकडे असलेलं ऐश्वर्य जे आहे हे मर्यादित स्वरूपातलं आहे. कळलं आपल्याला? त्याच्याकडे जे ऐश्वर्य आहे ते मर्यादित स्वरूपात आहे आणि भगवंतांकडे जे ऐश्वर्य आहे ते संपूर्ण ऐश्वर्य आहे. नुसत्या पृथ्वीचे नाही, नुसत्या ब्रह्मांडाचे नाही, तर आध्यात्मिक जगत आणि भौतिक जगत या दोन्ही जगतांचे मालक भगवंत आहेत. म्हणून पराशर मुनींनी भगवान कृष्णांची व्याख्या करताना ऐश्वर्यस्य समग्रस्य, संपूर्ण ऐश्वर्य ज्यांच्याकडे आहे, हा पहिला गुण आहे त्यांचा. दुसरा गुण काय लिहिलाय तिथे? संपूर्ण बल. एखादी व्यक्ती बलशाली असू शकते. किती बलशाली असू शकते? तर जास्तीत जास्त 200 ते 250 किलो पर्यंत वजनाचा वेट लिफ्टिंगच्या स्पर्धेत ती भाग घेऊ शकते. काय? आणि सुवर्ण पदक मिळवू शकते.
म्हणजे मनुष्यांमध्ये बलशाली असू शकते. आपण पाहतो हत्ती किती बलशाली आहे. झाडांचे मोठमोठाले ओंडके हत्ती आपल्या सुळ्यावर असे सहज उचलून नेतात. हा, तर पण कुठलीही व्यक्ती पूर्ण बलशाली असू शकत नाही. भगवान कृष्णांनी वयाच्या 7व्या वर्षी आपल्या करंगळीवर संपूर्ण गोवर्धन पर्वत उचलला. हा, आपल्याला एक वही उचलून धरता येईल का या करंगळीवर? 5 मिनिटं धरू आपण, मग करंगळी दुखायला लागेल आपली. किती दिवस उचलून धरला होता भगवंतानी? 7 दिवस आणि 7 रात्र असा लीलया उचलून धरलेला. त्यांना काही कष्ट होत नव्हते. संपूर्ण बल भगवंतांकडे आहे. आणि त्याच्यामध्ये असं सांगितलंय, श्रीमद भागवतम मध्ये श्लोक येतो, त्याच्यात असं सांगितलंय की न तस्य कार्यम करणं च विद्यते न तत्समसभ्यादिकश्च दृश्यते परास्य शक्तीर विविधैव श्रूयते स्वाभाविकी ज्ञान बलक्रियाच. भगवंतांना कुठलीही गोष्ट करण्यासाठी कष्ट करावे लागत नाहीत. ते फक्त इच्छा करतात आणि भौतिक प्रकृती ही त्यांची जी बहिरंग शक्ती आहे ही या सगळ्या गोष्टी लीलया करते. भगवंत फक्त इच्छा करतात. त्याच पद्धतीने भगवंतानी गोवर्धन उचलण्याची लीला केली. त्यांनी फक्त गोवर्धन पर्वताला खालनं आपली करंगळी लावली आणि तो भगवंतांच्या करंगळीवर आरूढ झाला गोवर्धन पर्वत. तर भगवंतांना कुठलंही बळ वापरावं लागत नाही. पण जगात म्हणजे या संपूर्ण विश्वात सगळ्यात बलशाली कोण आहेत तर भगवंत आहेत. त्यानंतर तिसरा पॉइंट काय सांगितलाय? संपूर्ण यश. यश म्हणजे फेमस. काही लोक त्यांच्या गल्लीत फेमस असतात, काही लोक गावात फेमस असतात, काही लोक तालुक्यात फेमस असतात. पण भगवंत आध्यात्मिक आणि भौतिक दोन्हीही जगतामध्ये संपूर्ण फेमस आहेत. अशी व्यक्ती नाही ज्याला कृष्ण माहित नाही. पण आपलं नाव किती जणांना माहिती आहे? काही मोजक्या लोकांना माहिती. हा, नेत्यांची नावं राज्याला माहीत असतात, पंतप्रधानाचं नाव देशाला माहीत असू शकतं. जगात मोठमोठाले कौशल्य दाखवणारी लोक आहेत त्यांचं नाव कदाचित जगातल्या सर्वांना नाही, काही लोकांना माहीत असू शकतं. पण भगवंतांना सगळेजण ओळखतात. हे आहे त्यांचं यश आणि याला म्हटलं जातं संपूर्ण यश. संपूर्ण ज्ञान. एखादी व्यक्ती त्याच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर 10वी 12वी पदवीधर, डबल ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट, PhD म्हणजे डॉक्टरेट इथपर्यंत शिकू शकते. पण याचा अर्थ, आणि ते सुद्धा त्याच्या विशिष्ट कार्यक्षेत्रात, म्हणजे जर ते कॉमर्स असेल तर कॉमर्स बद्दल बोलेल, आर्ट्सचा असेल तर आर्ट्स बद्दल बोलणार, सायन्सचा असेल तर सायन्स बद्दल बोलणार. पण भगवंतांना संपूर्ण ज्ञान जे आहे हे भगवंतांपासूनच निसृत होतं आणि आपल्याला मिळतं. त्यामुळे भगवंतांकडे हे ज्ञान कशा स्वरूपात आहे? परिपूर्ण स्वरूपात आहे, संपूर्ण स्वरूपात आहे. त्यानंतर संपूर्ण सौंदर्य. सौंदर्याची व्याख्या भारत देशामध्ये कशी केली जाते किंवा जगात कशी केली जाते? तर आपल्याकडे टायटल्स असतात, मिस युनिव्हर्स हा किंवा मिस वर्ल्ड. आपण या स्पर्धा पाहतो. जगसुंदरी किंवा जगात सर्वात सुंदर दिसणारा पुरुष वगैरे अशी या जगामध्ये काही टायटल्स मिळतात लोकांना. किती दिवस टिकतात ही टायटल्स? किती दिवस टिकतात? 1 वर्ष. पुढच्या वर्षी दुसरी कोणतरी जगसुंदरी येते आणि मग हिला लोक विसरून जातात. पण भगवंतांचं जे सौंदर्य आहे ह्याच्यामध्ये एक पॉइंट तुम्हाला असं सांगू इच्छितो मी की मनुष्य जर सुंदर असेल तर तो जास्तीत जास्त मनुष्यालाच आकर्षित करू शकतो. कावळ्याला, गाढवाला, पोपटाला, मांजराला, कुत्र्याला आकर्षित करू शकत नाही. का? तर त्यांची सौंदर्य दृष्टी वेगळी आहे. कुत्रे माणसाकडे बघून आकर्षित होणार नाहीत.
मनुष्यच मनुष्याकडे बघून आकर्षित होईल. आणि 84 लक्ष योनीमध्ये मनुष्य ही एकच योनी आहे. बाकी इतर अशा 84 मधल्या एक काढल्या तर बाकीच्या सगळ्या लक्ष योनी वेगवेगळ्या आहेत, ज्याच्यात कृमी आहेत, कीटक आहेत, चालणारे आहेत, एका जागी स्थिर असणारे आहेत म्हणजे झाडं वगैरे, पाण्यात राहणारे आहेत, हवेत उडणारे आहेत, उभयचर आहेत. पद्मपुराणामध्ये याचं वर्णन केलेलं आहे. किती किती योनी, किती किती लाख प्राण्यांच्या आहेत या. जेव्हा एक श्लोक येईल तो तेव्हा मी तुम्हाला सांगेन. तर या इतर योनी, आता मनुष्याकडे बघून झाड अट्रॅक्ट होणार नाही, पोपट अट्रॅक्ट होणार नाही, आकर्षित होणार नाही. पण भगवंतांकडे सर्वच्यात सर्व 84 लक्ष योनी भगवंतांकडे आकर्षित होतात. भगवंतांचं नृत्य बघून मोर आनंदित होतात, ते नृत्य करायला लागतात. भगवंतांची बासरी ऐकून सगळ्या गायी आकर्षित होतात, सगळी हरणं आकर्षित होतात, सगळे प्राणी आकर्षित होतात आणि ते भगवंतांकडे येतात. मग मनुष्याचं काय घेणं? भगवंतांचं इतकं सुंदर रूप आहे की त्यांच्याकडे पाहूनच आपण आकर्षित होतो. म्हणजे नुसतं मनुष्य नाही तर सर्व योनींना ते आकर्षित करून घेतात. आणि भगवंतांचं हे रूप जे आहे हे कधीही त्याचं वय वाढत नाही. भगवंत कायम नित्य 16 वर्षाच्या युवकासारखे दिसतात. कुरुक्षेत्राच्या युद्धामध्ये भगवंतांचं वय होतं 125, पण भगवंत दिसत कसे होते? कृष्ण कसे दिसत होते? 16. त्याला नवयौवनमच हे विशेषण लावलं जातं भगवंतांना. प्रत्येक वेळेस भगवंतांना आपण जेव्हा पाहतो, आपण कधी पाहिलंय का की भगवंतांना एवढी मोठी दाढी आली आहे, ती पांढरी झाली आहे आणि केस गेलेले आहेत किंवा जटा वाढल्या आहेत, असं आपण कधी दृश्य पाहत नाही. कृष्ण हे नित्य नवयौवन असतात आणि संपूर्ण सृष्टीला आकर्षित करून घेतात, एवढं त्यांचं सौंदर्य आहे. तर हे संपूर्ण स्वरूपात आहे. आता उदाहरण द्यायचं म्हटलं तर एक सौंदर्य सम्राज्ञी घेतली, मिस युनिव्हर्स काही वर्षांपूर्वीची ऐश्वर्या राय, समजा आपण एक नाव असं आठवलं आपल्याला, तर आता जग विसरलं तिला, आता पेपरमध्ये नाव येत नाही. पण ज्या वर्षी तिला हा किताब मिळाला त्या वर्षी सगळ्यांनी तिची खूप स्तुती केली. पण ती रस्त्यावरनं जात असताना पशुपक्ष्यांना आणि प्राण्यांना अट्रॅक्ट करू शकत नव्हती. जास्तीत जास्त लोक माना वळवून बघायचे तिच्याकडे, बरोबर का नाही? बाकी कोणाला आकर्षित नाही करू शकली. मग ह्याला म्हणतात मर्यादित सौंदर्य. भगवंतांचं कसं सौंदर्य आहे? संपूर्ण सौंदर्य आहे आणि संपूर्ण वैराग्य. आता तुम्ही म्हणाल वैराग्य हे कसं काय त्यांचं एक महत्वाचं गुण असू शकतो? जीवात्म्याने अशी इच्छा केली की मला भगवंतांबरोबर राहायचं नाही आहे, मला भगवंतांपासून वेगळं व्हायचंय आणि आनंद उपभोगायचा आहे. मग भगवंतांनी काय केलं? जसे एक वडील करतात तसं. जेव्हा मुलगा म्हणतो ना वडिलांना, बाबा मला तुमच्याबरोबर नाही राहायचं, हे उदाहरण ऐकलंय आपण? प्रत्येक घरात होतं बरं का, कुठलंही घर वाचलेलं नाही ह्याच्यातनं. एका वयात आल्यानंतर, नोकरी कमाई करायला लागल्यानंतर तो म्हणतो बाबा मला वेगळं राहायचंय. मग बाबा काय करतात? त्यांची जी कमाई असते त्या कमाईतनं त्याला एक घर घेऊन देतात. काय करतात? त्याला एक घर घेऊन देतात शहराच्या ठिकाणी किंवा कुठेतरी, तिथे तो राहायला लागतो. तर जेव्हा तो वडिलांच्या घरी असतो तेव्हा त्याला कुठल्या गोष्टीची कमतरता नसते. पण जेव्हा तो आपली चूल वेगळी मांडतो ना, तेव्हा त्याला गाळणी आणि चमच्यापासून सगळ्या गोष्टी घ्याव्या लागतात. बरोबर आहे? आपल्याला हे मान्य आहे सगळ्यांना, हे जीवनात अनुभवलंय आपण. मग भगवंत म्हणजे वडील काय करतात तर आपल्या कमाईतनं त्याला एक घर घेऊन देतात आणि सगळं घर भरून देतात त्याला. ठीक आहे, तुला वेगळं राहायचंय, राहा, काही हरकत नाही. त्याच पद्धतीने जेव्हा जीवात्म्याने इच्छा केली, जेव्हा जीवात्मा भगवंतांच्या धामात त्यांच्या बरोबर राहत होता आणि त्यांनी पाहिलं की त्याच्या मनामध्ये मत्सर निर्माण झाला. भगवंत का एवढे सुंदर, त्यांच्या आजूबाजूला एवढ्या गोपगोपिका, माझ्या आजूबाजूला का नाही? मी का एवढा सुंदर नाही? सगळे भोग भगवंतांना लागतात, मला का नाही? अशी त्यांनी इच्छा केली. आणि भगवंतांनी काय केलं? त्याच्यासाठी हे संपूर्ण विश्वाची रचना केली
पृथ्वी लोक निर्माण केला, ज्याला मर्त्य लोक म्हटलं जातं, आणि ह्या पृथ्वीवर सर्व सुखसुविधा उपलब्ध करून दिल्या आणि सांगितलं ठीक आहे, तुझी इच्छा आहे ना, माझ्याबरोबर राहायचं नाही ना तुला, ठीक आहे, या पृथ्वी तलावर जा, तिथे सगळ्या सुखसुविधा मी निर्माण केलेल्या आहेत आणि तिथे जाऊन आनंद घेण्याचा प्रयत्न कर. मग ह्या आविर्भावात तो जीवात्मा पृथ्वी तलावर आला, म्हणजे आपण सगळे, आणि इथे आनंद उपभोगण्याचा प्रयत्न करतोय. पण आनंद मिळतोय का? साधा एक प्रश्न विचारतो, त्याचं उत्तर तुम्ही मला द्या. जर आपण आनंदाच्या शोधात आहोत, याचा अर्थ आनंद आहे का? असता तर शोधला नसता ना. प्रत्येक जण आनंद शोधतोय का नाही? हो का नाही? प्रत्येकाला विचारलं काय आहे रे? नाही, सुखी व्हायचंय, समृद्ध व्हायचंय, शांती पाहिजे, आनंद पाहिजे. मिळतोय का? नाही. आपण पाहिलं 3 ताप आपल्याला कायम त्रास देत आहेत, आधी दैविक, आधी भौतिक आणि आधी आत्मिक. ह्याच्यात आपण जसं फ्राय पॅन मध्ये एखाद्याला फ्राय करतात ना, तसं आपल्याला दररोज फ्राय केलं जातंय. 25 पैशाची सर्कस आपण सगळे पाहतोय, मायेच्या लाथा खातोय, तुडवले जातोय. पण एखाद्याने विचारलं तर काय म्हणतो? हा, एकदम छान आहे. कसा आहेस? एकदम ठीक आहे. तर भगवंतानी काय केलं? हे संपूर्ण पृथ्वी निर्माण केली, सगळ्या सुखसुविधा निर्माण केल्या. काय पाहिजे तुला? दागदागिने पाहिजेत? ठीक आहे, खाण निर्माण कर, खाणीतनं सोनं मिळेल, चांदी मिळेल, हिरे मिळतील, माणिक मिळेल, पवळं मिळेल. अजून काय पाहिजे? फळफळाफळ, भाजीपाला, सगळं. फळझाडं निर्माण केली, भाज्या निर्माण केल्या, अन्नधान्य निर्माण केलं. अजून काय? प्यायला काहीतरी पाहिजे, गायी दिल्या, दूध पी. सगळ्या गोष्टी भगवंतानी आपल्यासाठी दिल्या. कुठल्याही गोष्टीची कमतरता आहे का या पृथ्वीवर? कोणाला वाटतंय का कमतरता आहे? नाही. सगळ्या गोष्टी इथे उपलब्ध आहेत. आणि एवढं देऊन सुद्धा जसं वडील काय करतात, त्यांच्या कमाईतला वाटा मुलाला देतात, त्याला घर बनवून देतात, पण स्वतः राहायला येत नाही. ते म्हणतात तू आनंदाने राहा, आणि ते आपल्या छोट्या कुठल्या तरी घरात राहतात. ह्याला म्हणतात वैराग्य. तर वडील काय करू शकतात? जास्तीत जास्त एक घर बांधून त्याला देऊ शकतात. भगवंतानी काय केलं आपल्यासाठी? हे संपूर्ण विश्व आपल्याला दिलं. म्हणून संपूर्ण वैराग्य हाही त्यांचा एक महत्वाचा गुण आहे. तर ह्याच्यावरनं आपण समजू शकतो की ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, हे जी व्यक्ती धारण करते त्यालाच भगवान असं म्हटलं जातं, अशी स्पष्ट व्याख्या कठोपनिषदामध्ये दिलेली आहे. पाराशर मुनींनी त्याचं उच्चारण केलेलं आहे. आणि त्यामुळे सध्या आपण काय करतो? कुठल्याही व्यक्तीला भगवान म्हणायला लागतो. असे गल्लोपल्ली एकेका गावामध्ये सुद्धा स्वतःला भगवान म्हणून घेणारे लोक आहेत. आपल्या नजरेत असे लोक आले असतील. हे लोक काय करतात? भोंदू लोक असतात, हे बोगस असतात. ते म्हणतात मी भगवान आहे, मला साक्षात्कार झालेला आहे, मी अवतार आहे, तर माझ्याकडे या, तुमचे पैसे मला द्या, मी तुम्हाला काहीतरी गुप्त मंत्र देतो. अशा पद्धतीने भोळ्या भाबड्या जनतेची हे लोक फसवणूक करतात. पराशर मुनींनी स्पष्टपणे सांगितलंय भगवान शब्दाची व्याख्या काय. ऐश्वर्यस्य, हे 6 गुण ज्याच्याकडे संपूर्ण प्रमाणात असतील त्यालाच भगवान म्हणण्याचा अधिकार आहे. कळलं का आपल्याला? आता उठसूट कोणालाही भगवान तुम्ही म्हणाल का? त्याच्या आधी, एखाद्याला भगवान म्हणायच्या आधी त्याच्याकडे बघा हे 6 गुण त्याच्याकडे आहेत का? पूर्ण सौंदर्य आहे का? पूर्ण बल आहे का? पूर्ण ऐश्वर्य आहे का? पूर्ण ज्ञान आहे का? अजून काय? पूर्ण वैराग्य आहे का? आणि पूर्ण यश आहे का? किती फेमस आहे तो? गल्लीत फेमस आहे, तालुक्यात फेमस आहे, राज्यात फेमस आहे, देशात फेमस आहे, जगात फेमस आहे. बरं, पृथ्वी फक्त सोडून द्या, हा एक छोटासा ग्रह आहे, मोहरीच्या दाण्या एवढा संपूर्ण ब्रह्मांडामध्ये. पृथ्वीच्या बाहेर फेमस आहे का हा माणूस? नाही ना, नाही ना. मग अशा व्यक्तीला भगवान नाही म्हटलं पाहिजे. जो स्वतःहून म्हणतो ना माझ्याकडे या, मी भगवान आहे, मी भगवंतांचा अवतार आहे वगैरे. कळलं का? किती जण अशा लोकांच्या आहारी ऑलरेडी गेलेली आहेत. गेली असतील तरी सांगणार नाही कोणी, पण आपण डोळे उघडून बघितलं पाहिजे. काय?
आपले डोळे उघडून बघितलं पाहिजे. एखाद्याने सांगितलं ना मी भगवान आहे, मला भगवान म्हणून पूजा करा, नाही. हे निकष लावून बघायचे त्याला, ह्या सगळ्या गोष्टी आहेत का त्याच्याकडे. असा कुठलाही माणूस अस्तित्वात नाही, फक्त भगवंत आहेत. कळलं. ह्याला म्हणतात भगवान शब्दाची व्याख्या. पुढे जाऊया. शास्त्र भगवंतांचे वचन आहेत का. कोण वाचेल पहिली ओळ. सगळ्यांनी वाचा. भगवंतांविषयीचे ज्ञान कसे आणि कोणाकडून प्राप्त करावे. ज्ञान प्राप्त करण्याच्या 3 पद्धती. पहिली पद्धत काय लिहिलंय. प्रत्यक्ष प्रमाण. म्हणजे पुढे काय लिहिलंय. काही लोक असे असतात, जोपर्यंत मी माझ्या डोळ्यांनी पाहत नाही तोपर्यंत मी विश्वास ठेवणार नाही. याला म्हणतात प्रत्यक्ष प्रमाण. हे लक्षात ठेवा. याचं चित्र आणि डिस्क्रिप्शन पुढे येणार आहे. दुसरं प्रमाण काय आहे. अनुमान प्रमाण. म्हणजेच काय. तर्क, अंदाज, ठोकताळे. म्हणजे बहुतेक असं असेल, बहुतेक तसं असेल, याला म्हणतात तर्क लावणे किंवा अंदाज लावणे. ज्या गोष्टी दिसू शकत नाही, कळत नाहीत, मग त्याच्याबद्दल मनुष्य काय करतो. तर्क करतो. बहुतेक असं असू शकेल बरं का, किंवा तसं असू शकेल बरं का, याला म्हणतात अनुमान प्रमाण. आणि तिसरं काय आहे. शब्द प्रमाण. म्हणजे काय. येस. तर ह्या 3 मार्गांनी ज्ञान प्राप्त केलं जाऊ शकतं. आता आपण बघू कशा आहेत त्या. ज्ञान प्राप्त करण्याच्या 3 पद्धती. पहिली जी पद्धत होती त्याचं नाव काय होतं. प्रत्यक्ष प्रमाण. आता बघू ही पद्धती किती दोषपूर्ण आहे ते. तर इथे तुम्हाला एक गोष्ट दाखवली आहे. 1 नंबरला काय लिहिलंय वाचा बघू. अपूर्ण इंद्रिये. आपल्याला जी पंचेंद्रिय दिलेली आहेत ना, 5 ज्ञानेंद्रिय, ज्याच्यातनं आपल्याला काय प्राप्त होतं. ज्ञान प्राप्त होतं. म्हणून त्यांना ज्ञानेंद्रिय असं म्हटलेलं आहे. काय. ज्ञानेंद्रिय. वास घेतल्यानंतर आपल्याला लगेच कळतं गुलाबाचं फूल आहे का मोगऱ्याचं फूल आहे ते. बरोबर. केवळ वासावरनं आपल्याला ज्ञान होतं. डोळे बंद जरी असले आणि तुमच्या नाकासमोर एखाद्याने ओळख आता कुठलं फूल आहे. तगरीचं फूल आणल्यावर ओळखणार का. वास येत नाही तगरीला. पण गुलाबाचं फूल डोळे बंद असताना सुद्धा आपण नाकाने वास घेऊन ओळखू शकतो. वा किती छान गुलाब आहे असं म्हणू शकतो आपण. मोगऱ्याचं फूल लगेच ओळखू शकतो. म्हणजे काय होतं. नाकाद्वारे आपल्याला ज्ञान प्राप्त होतं. काय. ज्ञान प्राप्त होतं आणि आपण ओळखू शकतो वासावरनं. पण सर्दी झाल्यावर वास येतो का. कोरोना झाल्यावर कोरोनाची टेस्ट होती, वास बंद होतो, चव निघून जाते. म्हणजे ह्याच्यावर एक जोक आठवला मला जो मी ऐकला होता. तर एक मनुष्य सकाळी डबा घेऊन कामावर जातो आणि कामावर गेल्यावर दुपारी जेवताना तो पहिला घास खातो आणि नंतर पूर्ण दिवसभर टेन्शनमध्ये जातो. त्याला काही चवच लागत नसते. कोरोना झाला की काय, कोरोना झाला की काय असं त्याच्या जीवाची उलाढाल होत असते. संध्याकाळी घरी येऊन बायकोला सांगतो बहुतेक मला कोरोना झाला, मला चवच लागत नाही. अहो चव काय, मी मीठ घालायला विसरले होते असं बायको सांगते. तर जेव्हा आपल्याला सर्दी होते तेव्हा कुठल्याही गोष्टीचा वास येत नाही ना. मग हे इंद्रिय कसं आहे. दोषपूर्ण आहे. प्रत्येक वेळेसच आपल्याला योग्य मार्गदर्शन करेल याची गॅरंटी नाही. सर्दीत मोगरा किंवा गुलाब वासच येत नाही, ओळखूच शकत नाही आपण. नाक चोंदलेलं असतं. बरोबर. त्याच्यानंतर कानाचं उदाहरण दिलंय बघा इथे. कान दाखवलाय आणि त्याच्यासमोर काय लिहिलंय. लहरी. म्हणजे लहरी स्वभाव नाही, तर ध्वनीच्या ज्या लहरी असतात ना, त्या लहरी जेव्हा आपल्या कानावर पडतात, आतमध्ये जातात, त्या लहरींचं पृथक्करण केलं जातं आतमधल्या मशिनरीद्वारे
आणि तेव्हा आपल्याला तो आवाज ऐकू येतो. हे सगळं जे मेकॅनिझम आहे, तर ह्याची एक रेंज असते. रेंज म्हणजे एक लिमिट असतं. 20 हर्ट्झ पासून 20 किलो हर्ट्झ, म्हणजे शास्त्रज्ञांनी हे शोधून काढलंय की 20 हर्ट्झ या लहरीपासून 20 किलो हर्ट्झ या लहरीपर्यंत ज्या ध्वनी लहरी आहेत ना, त्याच लहरींचं आपला कान पृथक्करण करू शकतो. याच्या वरच्या ज्या ध्वनी लहरी आहेत आणि ह्याच्या खालच्या ज्या ध्वनी लहरी आहेत, याचं पृथक्करण आपलं कान करू शकत नाही. पण वटवाघळाचं कान करू शकतो, कुत्र्यांचे कान करू शकतात, मांजरांचे कान करू शकतात. त्यांना ही अतिंद्रिय शक्ती भगवंताने दिलेली आहे, माणसापेक्षा जास्त चांगली. वटवाघळाला डोळे नसतात, ते ध्वनी लहरी सोडतं तोंडातनं, त्या समोरच्या गोष्टीवर आपटतात, तिथनं त्या परत येतात. त्याच्यावरनं वटवाघळाला कळतं की त्या गोष्टीमध्ये आणि माझ्यामध्ये किती अंतर आहे, आणि त्या अंदाजाने ते उडत असतं. रात्री उडत असतं. बघितलंय आपण, वटवाघूळ रात्री असं गिरट्या घालत असतं. पाकोळ्या बघितल्या असतील आपण. आणि एवढ्या स्पीडने घालत असतं की त्याच्यासमोर झाड येणार आणि तो त्याच्यावर आपटणार असं आपल्याला वाटत असतं, पण बरोबर झाड बायपास करून ते निघून जातं. तर आपले कान जे आहेत हे एका विशिष्ट मर्यादेतल्या ध्वनी लहरीच ऐकू शकतात. 20 किलो हर्ट्झ ही वरची लिमिट आहे त्याची. त्याच्या पुढच्या ध्वनी लहरी कान आपले ऐकू शकत नाहीत. नाहीतर मोबाईल, रेडिओ आणि टेलिव्हिजन या तिघांच्याही ऑडिओ व्हिज्युअल फ्रिक्वेन्सी लहरी वातावरणात उपलब्ध आहेत. जर त्या आपण डायरेक्ट ऐकू शकलो असतो तर मोबाईलची जरूरत लागली असती का आपल्याला? नसती लागली. रेडिओ स्टेशनवरनं त्यांनी विविध भारतीवरनं गाणं टेलिकास्ट केलं असतं आणि रेडिओ शिवाय आपण ते ऐकू शकलो असतो, पण आपण ऐकू शकत नाही. आपल्याला एक माध्यम लागतं. काय लागतं? माध्यम. त्याचा स्विच ऑन केला की त्याच्यावरचं गाणं ऐकू येतं आपल्याला. तोपर्यंत ऐकू येत नाही. त्याला अल्ट्रा हाय फ्रिक्वेन्सी किंवा UF फ्रिक्वेन्सी म्हणतात, हाय फ्रिक्वेन्सी म्हणतात. त्या आपण आपले कान पृथक्करण करू शकत नाही. हा कानाचा दोष आहे. पुढचं, डोळे. काय लिहिलंय डोळ्यांसमोर? विषाणू. जोपर्यंत मी पाहत नाही माझ्या डोळ्यांनी तोवर मी विश्वास ठेवणार नाही, असं काही जणांची धारणा असते. त्याला म्हणतात प्रत्यक्ष प्रमाण. मला दाखवा तर मी विश्वास ठेवीन. मलेरियाचा विषाणू दिसतो का आपल्याला? खोकल्याचा, डांग्या खोकल्याचा विषाणू डोळ्यांनी दिसतो? कोरोना दिसला का डोळ्यांनी कोणाला? पण झाला ना? झाला का नाही? मग डोळ्यांचा दोष आहे. प्रत्येक गोष्ट सूक्ष्म जी आहे ती आपले डोळे पाहू शकत नाहीत. म्हणून प्रयोगशाळेमध्ये, शाळेमध्ये सूक्ष्मदर्शी ठेवलेली असते. काय ठेवलेली असते? सूक्ष्मदर्शी. मग त्याच्यावर आपण काय करतो? एखाद्या झाडाची साल किंवा झाडाचं पान असं त्या सूक्ष्मदर्शीत ठेवतो. मग त्याच्यातल्या हिरव्या पेशी, त्याच्यात असलेलं हरितद्रव्य किंवा ब्लड ॲनालिसिस केलं आपण, समजा रक्ताचं पृथक्करण केलं, तर मग पांढऱ्या पेशी, त्याच्यात असणाऱ्या लाल पेशी ह्या आपण त्या सूक्ष्मदर्शीतनं पाहू शकतो. नुसत्या डोळ्यांनी दिसतात का? नाही दिसत. हा आहे डोळ्यांचा दोष किंवा त्यांची असलेली मर्यादा. पुढे दाखवलंय हात, आणि त्याच्यासमोर काय लिहिलंय? बर्फ. किती जणांकडे फ्रीज आहे घरी? घरात फ्रीज किती जणांच्या घरी आहे? सगळ्यांकडे आहे. मग आज तुम्ही घरी गेल्यानंतर एक प्रयोग करायचा. काय करायचं? एक भांड घ्यायचं, त्याच्यात पाणी भरून ठेवायचं नुसतं ओट्यावर, आणि डीप फ्रीजरचं झाकण उघडायचं आणि आपले दोन्ही हात डीप फ्रीजरवर ठेवायचे. काय करायचं? दोन्ही हात चांगले 1-2 मिनिटं डीप फ्रीजरवर ठेवायचे. म्हणजे जेवढा वेळ ठेवू शकता तेवढा वेळ. थंड वाटेल तुम्हाला. आणि नंतर ओट्यावर ठेवलेलं पाण्याचं भांड उचलायचं. ते भांड तुम्हाला गरम लागेल. कसं लागेल? याला म्हणतात रिलेटिव्हिटी, थेअरी ऑफ रिलेटिव्हिटी. का? तर तुमच्या हाताचं टेम्परेचर एकदम डाऊन झालेलं असतं, तापमान तुमच्या हाताचं, पण ते पाण्याचं तापमान बर्फापेक्षा जास्त असतं. म्हणून बर्फाची सवय झालेला हात जर तुम्ही त्या भांड्याला लावला तर तुम्हाला चटका बसेल. पण वास्तविक ते पाणी गरम आहे का? नाहीये. हा झाला आपल्या त्वचेचा दोष.
त्याच्यानंतर पुढं काय दाखवलंय? नाही, इंद्रिय कुठलं दाखवलंय? जीभ. हा प्रयोग सगळ्यांनी आपल्या जीवनात अनुभवला असेल. पेढा खाऊन चहा प्यायला ना की चहा फिक्का लागतो. अगं काय साखर घातली का नाही याच्यात, असं म्हणतात लोक. मग याचं कारण काय? आधी तुम्ही जास्त गोड पदार्थ खाल्ला, त्यानंतर जर कमी गोड पदार्थ खाल्ला ना तर तुम्हाला तो दुसरा पदार्थ जो तुम्ही खाताय तो गोड लागतच नाही. बरोबर आहे ना? अनुभव आहे का कोणाला? सगळ्यांना अनुभव आहे. म्हणून दिवाळीत फराळ करताना नंतर जे चहा पिणारे असतात ना, त्यांनी शंकरपाळ्या खाल्ल्यानंतर त्यांना सांगते बायको, अहो आता मध्ये चिवडा खा, नाही तर माझ्या नावाने ओरडाल साखर घातली नाही म्हणून. तर हा झाला आपल्या जिभेचा दोष. प्रत्यक्ष प्रमाण जे आपण प्रत्यक्ष अनुभवतो आपल्या या 5 इंद्रियांनी, ते प्रमाण दोषपूर्ण आहे. ते कधीही आपल्याला करेक्ट सिग्नल देऊ शकत नाही. कळलं तुम्हाला सगळ्यांना? 5ही इंद्रिय आपण पाहिली, पण ह्याच्यातनं प्राप्त होणारं ज्ञान जे आहे ते दोषपूर्ण ज्ञान आहे. म्हणून ज्ञान प्राप्त करण्याची पहिली पद्धत जी आहे ना, प्रत्यक्ष प्रमाण, ही विश्वास ठेवण्यासारखी नाहीये. आता आपण पाहू अनुमान प्रमाण. आता याच्या पुढच्या स्लाइडमध्ये हे कशामुळे होतं, या होण्याच्या गोष्टी का? दोषपूर्ण पद्धती. इथे शब्द लिहिलाय दोषपूर्ण पद्धती. दिसतंय तुम्हाला? जे काही डोळ्यांना दिसते किंवा इंद्रियांनी जाणीव होऊन कळते, केवळ त्यावर विश्वास ठेवणार का? नाही. का? तर 4 दोष प्रत्येक व्यक्तीमध्ये असतात. कुठले? पहिला काय लिहिलंय? अपूर्ण इंद्रिय. दुसऱ्या चित्रात काय दिलंय? चुका करणे. काय दिसतंय त्या चित्रामध्ये तुम्हाला? त्याचा क्लीन बोल्ड झालाय. सचिन तेंडुलकर याला जर शॉर्ट पिच बॉल टाकला तर शॉर्ट पिच बॉलला तो 6 मारतो. याचा अर्थ प्रत्येक शॉर्ट पिच बॉलला तो सिक्सर मारू शकतो का? नाही मारू शकत. कधीतरी सिक्सर मारण्याच्या नादात काय होऊ शकतं? आउट होऊ शकतो किंवा विकेट किपर त्याचा कॅच घेऊ शकतो. कशामुळे? चुका करणे हा प्रत्येक मनुष्याचा गुणधर्म आहे. हा दुसरा दोष आहे मनुष्यामध्ये असलेला. कळलं तुम्हाला? पहिला दोष काय? अपूर्ण इंद्रिय. दुसरा दोष चुका करणे. तिसरा दोष काय होतो? मनुष्य आता मी काय करू कळतच नाहीये. असा कधीतरी जीवनात प्रसंग येतो ना प्रत्येकाच्या, काय करावं कळतच नाही. ह्याला विचारू का त्याला विचारू, कुणाला विचारू, काय निर्णय घेऊ. तिसरा दोष काय आहे त्याचा? तो भ्रमित होतो, त्याला कळत नाही काय करायचं ते. आणि चौथा दोष आहे फसवण्याची वृत्ती. म्हणजे काय करतोय तो माणूस? तो काहीतरी पत्ते खेळत बसलाय आणि त्याच्याकडे 2च एक्के आहेत, तर तिसरा एक्का त्याने कुठे लपवून ठेवलाय? कोटाचा जी बाही असते ना तिथे. म्हणजे समजा जर मला 2 एक्के आले जुगार खेळताना आणि तिसरी दशी आली समजा, तर माझ्याकडे तर 3 एक्के असायला पाहिजे होते, तर मी डाव जिंकू शकलो असतो. मग तो काय करतोय? फसवण्याची प्रवृत्ती. प्रत्येक जण दुसऱ्याला फसवतच असतो. आता तुम्ही म्हणाल कसं कसं? लहान मुलांना ऑब्झर्व करा. काय करा? लहान मुलांना ऑब्झर्व करा. दरवाजाच्या मागे थांबून मुलं काहीतरी करत असतात आणि अचानक समोर आल्यानं विचारला काय करताय, तर लगेच हात मागे घेतो. नाही, काही नाही करत आहे, काही नाही करत आहे. काय? ही फसवण्याची प्रवृत्ती. ही जन्मजात असते. काय असते? जन्मजात असते. कामावर गेल्यानंतर मालकाला किती जास्तीत जास्त फसवू आणि किती कमी काम करू, ही नोकराची प्रवृत्ती असते. आणि मालकाची काय प्रवृत्ती असते? याला किती कमीत कमी पगार देऊ आणि किती जास्तीत जास्त शोषण करून घेऊ, ही कोणाची प्रवृत्ती असते? मालकाची. प्रत्येक जण दुसऱ्याला फसवतच असतो. तर समजा आपल्यापैकी किती जणांची शेती आहे माहित नाही आणि किती जण कामगार ठेवतात माहित नाही. तो कामगार बोली कशाची होते?
8 तास काम करण्याची. वास्तविक काम किती तास होतं? 10. असा कोण इमानदार नोकर आहे पाठवा माझ्याकडे की जो तुम्हाला 8 तासाच्या पगारात 10 तास नोकरी करेल. किती तासात होतं काम? किती कमीत कमी काम करू. मग काय होतं, सकाळी आल्यानंतर 2 तास काम करतो, आता थोडा, मग त्याच्यात काय होतं, अर्धा तास जातो. मग नंतर काय करतो, थोडंफार काम करतो, आता चहा पितो, मग तो 15-20 मिनिटं बसतो. नंतर काय, जेवणाची सुट्टी झाली, मग जेवण झाल्यावर थोडा वेळ झोपतो, मग उठतो 2 वाजता, मग परत थोडंसं काम करतो, मग नंतर दुपारचा चहा, आणि म्हणतो आता लवकर दिवस मावळायला लागला, आता मालक मी जातो घरी. बोली असते 8 तासाची, काम किती होतं? 6 तासच होतं किंवा 5 तास होतं. काय ही फसवण्याची प्रवृत्ती. पैसे मात्र त्याला जर सांगितलं 8 तास काम करायचंय पण 6 तास काम केलं, मग किती झाले? 100 रुपये झाले ना, मग 1500 मी तुला काम करतो 30 रुपये कमी देतो, चालेल का? नाही, पैसे मात्र तेवढेच पाहिजेत पण काम नाही तेवढं करणार. बरोबर ना? याला म्हणतात फसवण्याची प्रवृत्ती. ही मनुष्यांमध्ये असलेले 4 दोष आहेत. आता आपण हसतोय पण आपल्यामध्ये हे सगळे दोष आहेत. आपण सुद्धा दुसऱ्याला फसवतच असतो. बरोबर? प्रत्येक व्यक्ती दुसऱ्याला फसवत असते. शाळेत बाई विचारतात होमवर्क केला का? मला म्हणतात हो बाई केला. दाखवा वया म्हटलं की वही कुठे राहिली? घरी राहिली. तर अशा पद्धतीने हे दोष मनुष्यामध्ये आहेत आणि त्यामुळे तो जे काही पाहतो, जे काही अनुमान लावतो, या सगळ्या गोष्टी दोषपूर्ण आहेत हे आपण समजून घ्यायचंय. आता पुढे पाहू आपण. दोषपूर्ण पद्धती, अनुमान, ही गोष्ट ऐकली का तुम्ही? हत्तीची ऐकली ना? 6 आंधळे. एकदा हत्ती त्यांच्या समोर येतो आणि ते सांगतात हत्ती कसा आहे वर्णन करा. आता बघा, हे सगळे आंधळे आहेत, ह्याला कोणाला दिसत नाही, तर प्रत्येकाला हत्तीचा एक एक भाग त्याच्या हाताला लागतो. पहिला म्हणतो हत्तीच्या सुळ्याला हात लावतो, म्हणतो अरे हत्ती भाल्यासारखा आहे. कसा आहे? हत्ती भाल्यासारखा आहे. दुसरा काय म्हणतो? त्याच्या सोंडेला हात लावतो तो आणि म्हणतो हत्ती अजगर किंवा सापासारखा आहे. तिसरा काय म्हणतो? हत्तीच्या कानाला हात लावतो आणि म्हणतो हत्ती सुपासारखा आहे. त्याचे कान सुपासारखे असतात ना, मग हत्ती सुपासारखा आहे. चौथा काय करतो? हत्तीच्या पोटाच्या किंवा पाठीच्या भागाला हात लावतो, म्हणतो हत्ती भिंतीसारखा आहे. संपतच नाहीये हत्ती, संपतच नाहीये भिंत. त्याच्यानंतर 5वा काय करतो? हत्तीच्या पायाला हात लावतो, म्हणतो हत्ती कशासारखा आहे? खांबासारखा आहे. आणि शेवटचा जो असतो तो हत्तीच्या शेपटीला हात लावतो आणि म्हणतो हत्ती कशासारखा आहे? दोरीसारखा आहे. आता हत्ती या सगळ्या गोष्टींसारखा आहे का? हत्ती हत्तीसारखा आहे. तो ना सुपासारखा आहे, ना भाल्यासारखा आहे, ना भिंतीसारखा आहे. मग अशा पद्धतीचे जे अंदाज लावतात लोक, त्यांचा अंदाज लावण्याची पद्धत काय असते? बहुतेक असे असेल. बरोबर? बहुतेक हत्ती भाल्यासारखा असेल, बहुतेक हत्ती सुपासारखा असेल, किंवा मला असं वाटतं की हत्ती दोरीसारखा असेल. अंधारात कधीतरी शेतातनं वगैरे जाताना खाली दोरी पडलेली असते आणि चुकून आपला पाय पडतो त्याच्यावर आणि लगेच आपण पाय काढून घेतो. काय वाटतं आपल्याला? साप आहे. म्हणजे हा तुम्ही अनुभव घेतलेला आहे. मग खरोखर साप असतो का तिथं? दोरी असते. पण बहुतेक मला असं वाटतं असं असू शकेल. म्हणजे अनुमान काढण्याची पद्धती ही कशी आहे? आपल्याला प्रत्येक वेळेस योग्य निर्णय देते का? नाही देत. चुकीचा निर्णय देऊ शकते, चुकीचा अंदाज आपण बांधू शकतो. माझ्या अंदाजे असं असू शकेल. आता ह्याच्यावर मी तुम्हाला एक उदाहरण देतो. एकदा काय होतं, सोसायटीमध्ये अचानक एका घरातनं जोर जोरात भांडण्याचा आवाज यायला लागतो. नवरा बायको कडाक्याचं भांडण लागलंय असा, म्हणजे एक बाई जोरात ओरडत असते, एक नवरा जोरात शिव्या वगैरे काहीतरी घालत असतो, ओरडत असतो, मध्येच एकदम भांडी फेकून दिल्याचा आवाज वगैरे येतो. आपल्या घरी होतात असे प्रकार? होत असतील तरी कोणी सांगणार नाही.
हां, तर मग आजूबाजूचे असे जे सगळे असतात ना, त्यांना आवाज तर ऐकायला यायला लागतो. ते म्हणतात झालं या दोघांचं, सुरू झालं वाटतं. हां, या दोघांचं सुरू झालं वाटतं, असं ते म्हणतात. मग तो 15, 20, 40 मिनिटं, तास जातो, पण तो आवाज काही थांबत नाही. तेवढ्याच ह्याच्यानी दोघेही भांडत असतात. मग त्यातले काही पुढे येतात, म्हणतात आपण जाऊन बघूया तरी. म्हणून ते दरवाजाला असे कान लावून ऐकायला लागतात. आणि नंतर त्यांना कळतं, अहो यांचं भांडण नाही चालू आहे, टीव्हीवर सिरियल लागली. काय? टीव्हीवर सिरियल लागली. थोड्या वेळाने सिरियल 40 मिनिटं चालते, अजून तास झाला तरी भांडण चालूच आहे. मग त्यातले म्हणतात आपण असं करूया, दरवाजा वाजवून बघू. मग ते दरवाजा वाजवतात, खडखड खडखड असा. लगेच आतला आवाज बंद होतो आणि दार उघडलं जातं. आणि ते म्हणतात काय चाललंय, सिरियल चालली आहे का भांडण चाललंय? तर आतमध्ये जे 4-5 लोक असतात ना, एक बाई असते, एक पुरुष असतो, 4-5 2-3 अशी मुलं वगैरे दाखवली. तर ते म्हणे नाही, भांडण वगैरे काही चालू नाही. मग एवढा आवाज कसा येत होता? ते म्हणे आम्ही नाटकाची प्रॅक्टिस करत होतो. काय करत होतो? नाटकाची प्रॅक्टिस करत होतो. म्हणजे बाहेरच्या लोकांनी जे अंदाज मानले, झालं बाबा यांचं चालू, हा अंदाज सपशेल चुकीचा होता. दुसऱ्यांनी काय कान लावून ऐकल्यावर तर टीव्हीवर सिरियल चालू आहे, हाही अंदाज चुकीचा होता. म्हणजेच काय, जेव्हा त्यांनी वास्तव गोष्ट बघितली तेव्हा तिसरीच गोष्ट समजली त्यांना. अंदाज बांधणं हे प्रत्येक वेळेस आपल्याला योग्य निर्णय देईल का? नाही देणार. म्हणून ही दोषपूर्ण पद्धती आहे. दुसरी पद्धती सुद्धा दोषपूर्ण आहे. म्हणून जोपर्यंत मला दिसत नाही तोपर्यंत मी विश्वास ठेवत नाही, ह्याच्यावर विश्वास नाही ठेवू शकत. ही दोषपूर्ण पद्धती आहे. अंदाज बांधणे ही सुद्धा दोषपूर्ण पद्धती आहे. तिसरी पद्धती पाहू आपण, ज्ञान प्राप्त करण्याची पद्धती, परिपूर्ण पद्धती. म्हणजे काय? हे वाक्य वाचा, प्रमाणित परंपरेतनं प्राप्त झालेले ज्ञान. कसं? वेद आणि शास्त्र यांच्यातनं जे ज्ञान आपल्याला प्राप्त होतं हे परिपूर्ण ज्ञान असतं. भगवंतांकडनं जे डायरेक्ट ज्ञान प्राप्त होतं, भगवद्गीता, हे परिपूर्ण असतं. आणि गुरु शिष्य परंपरेतनं जे ज्ञान प्राप्त होतं ते परिपूर्ण ज्ञान असतं. आता तुम्हाला सगळ्यांना एक छोटासा हे सांगतो, प्रसंग सांगतो. माझे वडील कोण आहेत? हा प्रश्न आणि याचं योग्य उत्तर कोण देऊ शकतं? माझे वडील कोण आहेत? हा जर प्रश्न आपल्या मनात निर्माण झाला तर ह्याच्यासाठी आपण कोणाला विचारू शकतो? आईला? आईला? अजून कोण म्हणते काय? येस, 100% कोणाला विचारू शकतो? तर आईलाच विचारू शकतो. का? तर तिला सत्य माहित आहे. बरोबर? आई, समजा मुलाने विचारलं आई माझे बाबा कोण, तर ती काय करेल? एका व्यक्तीकडे बरोबर बोट दाखवेल, हे बघ हे तुझे बाबा. मग तो मूल काय करतो? आईच्या शब्दावर विश्वास ठेवतो आणि त्या व्यक्तीला वडील समजायला लागतो. ही योग्य पद्धती आहे का नाही? म्हणजे त्यांनी काय केलं त्या मुलाने? त्यांनी आपल्या काकाला विचारलं का? शेजारच्याला विचारलं का? सरपंचाला विचारलं का माझे बाबा कोण आहेत? कोणाला विचारलं? आईला. म्हणजे आई ही अधिकारी व्यक्ती आहे. काय आहे? अधिकारी व्यक्ती आहे. आणि तिला सत्य माहित आहे. काय आहे? मुख्य गोष्ट काय माहिती आहे तिला? सत्य काय आहे हे आईलाच माहित आहे. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर फक्त आईच देऊ शकते. माझे वडील कोण आहेत? मग त्यानंतर तो विचारतो हा जो आहे तो कोण आहे? मग ती म्हणते हा तुझा भाऊ आहे. ही कोण आहे? ही तुझी बहीण आहे. मग तो सगळ्या नातेवाईकांना ओळखायला लागतो आणि त्यांच्यावर विश्वास ठेवतो. का विश्वास ठेवतो? तर ज्ञान जे आहे ना, त्याला प्राप्त झालेलं ज्ञान हे अधिकृत स्रोताकडून आलेलं असतं. कसं आलेलं असतं? इथं काय लिहिलंय? प्रमाणित स्रोताकडून आलेलं ज्ञान.
दिसतंय तुम्हाला? प्रमाणित स्रोताकडून आलेलं ज्ञान, परंपरेतनं प्राप्त झालेलं ज्ञान. आता दैनंदिन जीवनात जे ज्ञान प्राप्त होतं ते आई वडील गुरु शिक्षक आपले शाळेतले ह्यांच्याकडनं आपल्याला प्राप्त होऊ शकतं. पण जे आध्यात्मिक ज्ञान आहे ते प्राप्त करण्यासाठी आपल्याला कोणाचा आधार घ्यावा लागतो? वेद आणि शास्त्र, भगवान आणि गुरु शिष्य परंपरा, या 3 जणांकडनं जे ज्ञान प्राप्त होतं त्याला म्हणतात शब्द प्रमाण. आईनी काय सांगितला? शब्द सांगितला. काय सांगितला? हे तुझे वडील आहेत. आणि तो शब्द मुलगा काय करतो? स्वीकार करतो आणि त्यांना वडील मानायला सुरुवात करतो. हे चुकीचं आहे का? नाही. का? अधिकारी व्यक्तीने सांगितलेलं आहे, ती खोटं बोलणार नाही. म्हणून शब्द प्रमाण हे जे प्रमाण आहे 3 प्रमाणांपैकी पहिलं प्रमाण आहे प्रत्यक्ष प्रमाण, दुसरं आहे अनुमान प्रमाण म्हणजे अंदाज बांधणे, आणि तिसरं आहे शब्द प्रमाण म्हणजे अधिकारी व्यक्तींच्या शब्दावर विश्वास ठेवणे. कळलं तुम्हाला 3 प्रमाण जाणण्याच्या पद्धती? मग ह्याच्यात सर्वात महत्वाचं प्रमाण कुठलं? शब्द प्रमाण. ठीक आहे, लक्षात ठेवा, फार महत्वाचा मुद्दा आहे हा शब्द प्रमाण. भगवंतांना जाणण्याचा अधिकृत मार्ग वेद. वेदांना का स्वीकारायचं? कारण का वेदांकडनं प्राप्त झालेलं ज्ञान जे आहे ह्याला पहिल्या ओळीत काय लिहिलंय? वेदांचे अपौरुषेय आहे, म्हणजे कुठल्याही मर्त्य मानव किंवा भौतिक स्रोताकडून आलेलं नाही. का इथे असं लिहिलंय? तर मनुष्यामध्ये 4 दोष आहेत. कुठले दोष? आपण पाहिलं, अपूर्ण इंद्रिय, चुका करण्याची वृत्ती, भ्रमित होणे आणि फसवण्याची प्रवृत्ती. मग ह्या गोष्टी जर मनुष्यामध्ये पहिल्यापासूनच उपस्थित असतील तर तो जे ज्ञान देतो हे ज्ञान सुद्धा दोषपूर्णच असतं. म्हणून भगवंतांबद्दल ज्ञान प्राप्त करून घ्यायचं असेल तर आपल्याला ते वेदांमधनं घ्यावं लागतं. कारण वेद हे भगवंतांच्या अंगातनं साक्षात निर्माण झाले, म्हणून त्यांना अपौरुषेय हा संस्कृत शब्द आहे. पौरुषेय म्हणजे पुरुषापासून म्हणजे मनुष्यापासून निर्माण झालेलं ज्ञान. पण मनुष्यामध्ये 4 दोष आहेत आपण पाहिलं. मग त्याच्याकडनं प्राप्त होणारं ज्ञान कसं काय पूर्ण असू शकेल हा प्रश्न आपल्याला येऊ शकतो. म्हणून भगवंतांनी वेद डायरेक्ट त्यांच्या शरीरातनं किंवा त्यांच्या उच्छ्वासातनं निर्माण केले. म्हणून वेदांकडनं ज्ञान घेणं हा अधिकृत मार्ग आहे. वेदांचं ज्ञान दोषमुक्त का आहे? तर 4 दोषपूर्ण त्रुटींनी पूर्णता मुक्त आहे ते ज्ञान, आणि त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं भौतिक कल्मश नाही. म्हणून हे ज्ञान भगवंतांपासून घेतलं पाहिजे. आणि तिसरं, वेद म्हणजे भगवंतांची वाणी आहे. भगवद्गीता ही कोणी सांगितली? कोणाला सांगितली? श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितली. तर डायरेक्ट भगवंतांच्या मुखातनं आलेली आहे, म्हणून ह्याच्यावर आपण विश्वास ठेवू शकतो. आणि काही प्रूफ आपण पाहू. कशी? जोपर्यंत पायथागोरस ऐकलाय आपण? गणितामध्ये पायथागोरसचा थेरम वगैरे असतो, 8वी 9वी 10वी शिकला असाल तर त्याच्यामध्ये पायथागोरसनी जेव्हा पहिल्यांदा सांगितलं की पृथ्वी गोल असू शकते कदाचित, तर त्यावेळेचा जो राजा होता ना त्यांनी त्याला फाशी द्या म्हणून असा हुकूम काढला. का? तर तोपर्यंत सगळ्या लोकांना असं वाटत होतं पृथ्वी ही कशी आहे? सपाट आहे, आणि एका विशिष्ट लिमिट नंतर आपण डायरेक्ट खाली पडू. चौकोन आहे समजा, तर या चौकोनाच्या कडेपर्यंत आपण चालत चालत आलो आणि पुढे पाऊल टाकलं तर डायरेक्ट खाली पडणार, अशी संकल्पना होती. आता सुद्धा आपली तशीच संकल्पना आहे. काय? पृथ्वी सपाट आहे. पण वेदांनी याच्या अगोदरच सांगून ठेवलं होतं भूगोल. पृथ्वी कशी आहे? गोल आहे. पण पायथागोरसनी जेव्हा पहिल्यांदा असा शोध लावला त्याच्या त्रिकोणमितीवर आधारित
किंवा गॅलिलिओ एकदा काय केलं तर तो गॅलिलिओ का कोण, पायथागोरस, अरिस्टॉटल बहुतेक, तर तो समुद्राच्या किनारी उभा होता आणि दूर अंतरावरनं त्याला 2 ठिपके दिसत होते. थोड्या वेळाने ते ठिपके मोठे झाले, अजून मोठे झाले, अजून मोठे झाले आणि जसे ते समुद्राच्या एकदम जवळ आले तेव्हा त्याला कळलं हे 2 ठिपके म्हणजे 2 जहाजं होती. काय होती? 2 जहाजं होती आणि ती अशी येत होती, म्हणजे पृथ्वी गोल आहे ना, त्यामुळे दूर असताना त्यांना ते ठिपके दिसत. त्यांनी लगेच अंदाज बांधला ही पृथ्वी गोल असली पाहिजे. कशी? गोल, सपाट नाही. सपाट असती तर दूरवरनं सुद्धा जहाजाचाच शेप दिसला असता ना, त्याला ठिपके दिसले नसते. तर पण वेदांनी काय सांगितलंय? पहिलेच पृथ्वी कशी आहे, म्हणून भूगोल हा विषय आपल्याला आला. कळलं आपल्याला? वेदांची रचना आहे. पुढे दाखवलंय काय? दाखवलंय गाईचं शेण अँटीसेप्टिक आहे. कसं आहे? अँटीसेप्टिक. म्हणून तर आपण सारवतो ना. आता आपण जे बसलोय ती जागा त्या काकूने एकदम छान सारवली अशी. कशासाठी? तर त्या शेणामध्ये अँटीसेप्टिक गुणधर्म आहेत. अजून एक तुम्हाला शेणाचा बेनिफिट सांगून ठेवतो. शहरामध्ये जी लोक राहतात ना, त्यांच्या जीवनामध्ये B12 नावाचं जीवनसत्व असताना याची खूप कमतरता असते. B12. पण गावाकडची जी लोक असतात ना, त्यांना B12 ची कधी कमतरता लागत नाही. जे शेणात चालतात ना, शेण काढणं किंवा सारवणं, हे अनवाणी पायाने जे करतात ना ज्या बायका गावातल्या, त्यांना कधीही B12 ची कमतरता येत नाही. पाय नुसता शेणात ठेवला. आपण काय करतो? चालताना शेणात जर पाय गेला तर आपला दिवस अख्खा वाया गेल्यासारखं वाटतं. कधी एकदा धुवून टाकीन, कधी एकदा धुवून टाकीन असं. नाहीतर लगेच सगळे मित्र म्हणतात हॅपी बर्थडे टू यू करून. तर गावामध्ये गावातल्या बायकांना किंवा जे शेतात किंवा शेणात काम करतात त्यांना कधीही B12 ची कमतरता येत नाही. का? शेणामध्ये नुसता पाय जरी ठेवला तरी B12 आपल्याला त्यातनं मिळतं, जीवनसत्व. आणि शहरामध्ये लोक काय करतात? डॉक्टर सांगतं B12 कमी आहे, मग B12 ची इंजेक्शन्स घ्या, B12 च्या गोळ्या खा, पैसे खर्च करा, डॉक्टरची फीस द्या. पण ते सगळं टाळता येऊ शकतं. कसं काय? केवळ शेणामध्ये काम करायचं थोडा वेळ. आपल्याला प्राप्त होणारं सगळं B12 त्वचेतनं आपल्याला मिळून जातं. पण आता लोकांना हे नको आहे, बरोबर ना? लोकांना हे नको आहे. मग आपण काय करतोय? प्रगती करतोय का अधोगती करतोय? अधोगतीच करतोय. तर शेण हे अँटीसेप्टिक आहे, हे आपल्या वेदांनी सांगितलेलं आहे. पुढे पाहू. मानवी गर्भाची वाढ कशी होते, ज्याला मेडिकल सायन्समध्ये एम्ब्रेयोलॉजी असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? एम्ब्रेयोलॉजी. पण श्रीमद भागवतम हा ग्रंथ, जर भागवत ग्रंथ ऐकलाय तुम्ही नाव भागवत, तर त्याच्या 5वा स्कंद जर तुम्ही वाचला तर या मुलाचं फलन कसं होतं आणि तो 9 महिन्यापर्यंतच्या कालावधीमध्ये काय काय क्रिया करतो, हे सगळं भागवतमच्या 5व्या स्कंदात वर्णन आहे. तुम्हाला कल्पना नाही येणार. 3ऱ्या महिन्यामध्ये हे सोनोग्राफी वगैरे हे जे प्रकार आहेत ना, ह्याच्यातनं नुसतं मुलाची हालचाल दिसणं, हे दिसणं स्क्रीनवर काहीतरी, आणि ज्याला माहिती आहे तोच अंदाज बांधू शकतो की हे मूल कसं असेल, त्याला काय अवयव असतील वगैरे वगैरे वगैरे. तर हे फक्त मशीनच्या द्वारे आपल्याला कळतं. पण श्रीमद भागवतम मध्ये सांगितलंय 3ऱ्या महिन्याच्या मुलापासनं त्याची चेतना विकसित होते आणि तो विचार करायला लागतो, आणि तो काय विचार करतो हे सुद्धा श्रीमद भागवतम मध्ये सांगितलंय. आणि भागवत हे सर्व पुराणांमधलं सर्वात श्रेष्ठ पुराण आहे. आपल्यापैकी इथे म्हणजे ज्यांचं घर आहे त्यांच्याकडे जर भागवतम असेल सेट, तर त्यांच्याकडनं 5वा स्कंद तुम्ही घेऊन जा आणि अभ्यास करून बघा. त्याच्यात तुम्हाला कळेल मूल काय विचार करतं हे सुद्धा त्या पुराणात सांगितलेलं आहे. एवढं तर कुठलं सायन्स प्रगत झालेलं नाही अजूनपर्यंत, आणि होणारही नाही. तर मानवी गर्भाची वाढ कशी होते हे भागवतम मध्ये सांगितलेलं आहे. आपण पुढे पाहू. सायंटिस्ट लोक किंवा शास्त्रज्ञ लोक काय करतात? कुठलीही गोष्ट त्यांना शुद्ध करून घ्यायची असेल ना, तर स्टेरिलायझेशन करून घेतात. म्हणजे काय करतात? त्यांचे जे सुरी, चाकू, सीझर्स वगैरे जे असतात ते असं गरम करून घेतात आगीवर वगैरे. का? तर त्यांचा असा कन्सेप्ट आहे
की अग्नीच्या संपर्कात आलं की सगळे जीवाणू मरून जातात. पण ब्रह्मसंहितेत सांगितलेलं आहे सूर्यग्रहाची रचना सर्वात मोठा तप्त आगीचा गोळा आहे. यच्चक्षुरेषु सविता सकल ग्रहाणाम राजा समस्त सुरमूर्ती रशेष तेजाम यस्याज्ञया भ्रमती संभृत कालचक्रो गोविंदमादि पुरुषम तमहम भजामी. असं ब्रह्मसंहितेत सूर्यग्रहाचं वर्णन आहे. आणि सूर्यग्रहावर राहणारी लोक आहेत की जे आगीमध्ये सुद्धा अस्तित्वात राहू शकतात. आणि त्या शास्त्रज्ञांना आता असा शोध लागलाय आपल्या पृथ्वीवरच्या की आगीमध्ये सुद्धा विषाणू असतात. त्यांना फायर बॅक्टेरिया असं म्हटलं जातं. पण वेदांनी हे आधीच आपल्याला सांगून ठेवलेलं आहे. त्यामुळे आपण काय करू शकतो तर प्रमाणित स्रोत किंवा भगवंतांना जाणणं जर असेल, जाणायचं जर असेल तर आपण कोणाचा आधार घेऊ शकतो? वेदांचा. का माहितीये का? शास्त्रांमध्ये वेदांना माता असं म्हटलंय आणि भगवंतांना पिता असं म्हटलंय. काय म्हटलंय शास्त्रांमध्ये? वेदांना माता म्हणजे आई आणि भगवंतांना पिता असं म्हटलंय. ह्या भगवद्गीतेत सुद्धा भगवंत सांगतात सर्व योनिषु कौंतेय मूर्तय संभवंतिया तासाम ब्रह्म महद योनिर अहम बीज प्रदा पिता. सर्व जीवात्म्यांचा बीज प्रदान करणारा मूळ पिता मी आहे असं भगवंत सांगतात भगवद्गीतेत. आता वेदांना माता का म्हटलंय? तर मगाशी आपण प्रश्न विचारला माझे वडील कोण? मग उत्तर कोण देतं? आई देते. त्याच पद्धतीने भगवंत कोण आहेत हे जाणून घ्यायचं असेल तर कोणाला विचारलं पाहिजे? वेदांना. का? वेदांना माता म्हटलं जातं, भगवंतांना पिता म्हटलं जातं कारण वेदांमध्ये पित्याचा पत्ता दिलेला आहे. काय दिलाय? तुमचा पिता कुठे राहतो हा पत्ता दिलेला आहे आणि तुमचा पिता कोण आहे हेही सांगितलेलं आहे. म्हणून वेदांना माता म्हणतात. कारण आई आपल्याला सत्य ज्ञान देते. याच्यावर तुमचा विश्वास आहे का नाही? आईकडनं जे ज्ञान प्राप्त होतं. आता समजा एखादा मुलगा जर व्रात्य निघाला किंवा मस्तिखोर निघाला तर बाहेरचे लोक एक शब्द वापरतात. काय वापरतात सांगू का तुम्हाला? आई बापांनी हेच शिकवलं का? पहिला शब्द काय येतो? पहिला शब्द काय येतो? आई येतो ना. बापांनी हेच शिकवलं का असं कोणी बोलत नाही. आई बापांनी हेच शिकवलं का असं बोलतात ना. मग ज्ञान देणारा पहिला अधिकारी कोण आहे? हा म्हणजे आपल्या सगळ्यांचा आईवर विश्वास असतो. बरोबर का नाही? त्याच पद्धतीने वेदांना माता असं म्हटलेलं आहे. म्हणून याच कारणास्तव कारण तुझे पिता कोण आहेत हे वेदांमध्ये दिलेलं आहे. हे आपण त्याच्यावरनं समजू शकतो.